नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये लोखंडे कुटुंबाला चांगलाच पोलिसांकडून मार पडलेला आहे बरं का. तर कसा चला जाणून घेऊया. आणि आज मधुभाऊसुद्धा सायलीला तिच्या खऱ्या आईवडिलांबद्दल एक हिल देणार आहे. ती कशी तेही आपल्याला बघायचं आहे. आता इथे अर्जुन घरात आलेला असतो आणि अर्जुन पाठीमागे सदाशिव आणि मैनावती दबक्या पावलांनी चालत असतात. कल्पना त्यांच्याकडे बघते. कल्पनाला कळतं की सदाशिवरावांना काहीतरी लागलं आहे. मग ते अर्जुनला म्हणते, काय रे काय झालं, ह्यांना असं का लागलं आहे एवढं. तर अर्जुन म्हणतो, आई मी तुला सर्व काही नंतर सांगतो. आणि तो सदाशिव आणि मैनावतीला म्हणतो की तुम्ही तुमच्या रूममध्ये जा, आराम करा, मी तुम्हाला मेडिसिन पाठवतो. सदाशिव मैनावती काही न बोलता रूममध्ये निघून जातात. मग अर्जुन त्यांना सांगतो की यांना पोलिसांनी पकडलं होतं आणि पोलिसांनी त्यांना खूप बेदम मार दिला आहे. त्यांच्यावरती चोरीचा आर लागला होता. आता हे सर्व तन्वी ऐकत असते. तन्वीला कळालं असतं की बाबा ह्यांनी तर खरी चोरी केलेली होती, पण बरं झालं हे अर्जुनच्या लक्षात आलेलं नाही आहे. तर लगेच आता कल्पना म्हणते, बाबा पण बरं झालं तू त्यांना पोलिसांकडून सोडून आणलं. बिचारे या गरीब माणसांना नाही तर पोलिसांनी अचूक मार दिला असता. सायलीचे आईवडील आहेत ना, म्हणून आपण त्यांच्यासाठी एवढं करतोय. तर लगेच आता इकडे सायली मधुभाऊला भेटण्यासाठी दवाखान्यात आलेली असते आणि ते मधुभाऊला सांगत असते की मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे माझे आईवडील आहे असं अर्जुनने शोधून काढलं आहे. एवढंच नाही मधुभाऊ, तर अर्जुनने DNA टेस्टसुद्धा केली आहे आमची आणि तीसुद्धा पॉझिटिव्ह आली आहे. पण मधुभाऊ मला ते माझे आईवडील आहे असं फिलिंग येत नाही किंवा ते माझे आईवडील आहेत, मग मला आठवत का नाही त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी. तर ती म्हणते, मधुभाऊ मला काहीच कळेनासं झालं, काय करावं. तुम्ही जर आता शुद्धीवर असता तर तुम्ही मला नक्की सांगितलं असतं की माझे खरे आईवडील कोण आहेत म्हणून. तर असं म्हणून ती मधुभाऊंचा हात तिने हातात धरलेला असतो आणि तो हात खाली ठेवते आणि म्हणते, मधुभाऊ मी डॉक्टरांकडे जाऊन येते. ती उठते तेव्हा अचानक मधुभाऊंचे हार्टबीट्स खूप वाढतात आणि ती परत मधुभाऊंना म्हणते, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का मधुभाऊ. मधुभाऊ ती डोळे झाकवत असतात पण तिला त्यांचा इशारा कळत नाही. ती परत डॉक्टरांकडे जाते. आता मधुभाऊंच्या या इशाऱ्यामुळे तरी सायलीला कळेल का मैनावती आणि सदाशिव तिचे खरे आईवडील नाही आहेत. हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघावं लागणार. त्यासाठी तुम्हाला आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओ लाईक करावं लागेल. थँक्यू.